जय सियाराम मंडळी. सुखी धरती करे पुकार, हरियाली से करो शृंगार. वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही वसुंधरा पायदिंडी जी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या पूर्व विदर्भ उपपीठ नागपूर येथून 11 सप्टेंबर 2025 रोजी. आज 24 सप्टेंबर 2025. आज या दिंडीचा सलग 14वा दिवस. वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून लोकांमध्ये झाडे लावण्याचे महत्त्व, पर्यावरण रक्षणाची गरज आणि हरित जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढावी, तसेच आध्यात्मिक वातावरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण करत ही दिंडी मजल दरमजल करत पुढे पुढे सरसावत आहे. चला तर मग आपणही या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक यज्ञात सहभागी होऊन या वसुंधरा पायी दिंडीच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहूयात. सकाळचे कोवळे वातावरण हे निसर्गाने दिलेले एक सुंदर वरदान आहे. त्या क्षणी हवेत एकदम ताजेपणा जाणवतो. जणू काही निसर्ग नव्याने जागा झाल्यासारखा असतो. मंद थंडगार वारा मनाला प्रसन्न करतो. अशाच प्रसन्न मंगलमय वातावरणात काकड आरती संपन्न झाली. चरण तुझे गुरुराया, हीच माझी देव पूजा. या पवित्र भावनेने यजमानांच्या हस्ते वेदसंपन्न पुरोहितांद्वारे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. ज्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज दाखविला, विसरू कसा मी गुरुपादुकांना, विसरू कसा मी गुरुपादुकांना. गुरूंच्या पादुका या प्रत्येक शिष्याच्या जीवनामधील ज्ञान, प्रेम आणि आध्यात्मिक उन्नतीचे स्रोत असतात. या पादुकांच्या पूजनाने शिष्याच्या मनातील अहंकार निघून जातो आणि तो शिष्य पूर्णतः विनम्र होऊन ज्ञानप्राप्तीस तयार होतो. आणि तसाच काहीतरी भाव आपण या दिंडीतील प्रत्येक यात्रिकीच्या चेहऱ्यावर बघत आहोत. प्रत्येक यात्रिकी हा या गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण, श्रद्धा, कृतज्ञता आणि विनम्रतेचा भाव घेऊन पुढे पुढे सरसावत आहेत. नाणीच वासी
हिरवे झाड, स्वच्छ हवा, आरोग्याचा आधार. वृक्षारोपण करा, प्रदूषण कमी करा. वृक्षारोपण हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, भविष्यातील पिढ्यांकरता शुद्ध हवा, निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी आणि वसुंधरेला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच संकल्पनेतून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 या दिवशी कैलासवासी बापूराव देशमुख विद्यालय, डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या ठिकाणी 7 वृक्ष लावण्यात आले. या प्रसंगी श्री दिलीपराव देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य, डोंगरकडा, तालुका कळमनुरी, श्री नितीन बोंद्रे, मुख्याध्यापक, कैलासवासी बापूराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली हे मान्यवर तसेच इतर ग्रामस्थ देखील उपस्थित होते. यात्रिकी व इतर भाविकांसाठी दिंडी प्रशासनाद्वारे चहापानाची व्यवस्था केली गेली. त्यानंतर परमश्रद्धेय जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजलेल्या रथामध्ये विराजमान केले गेले. फुलांनी सजलेला रथ हा जणू काही सौंदर्य, निखळपणा, भक्तिभाव व निसर्गाचा अद्भुत संगम जाणवत आहे. हार तोरण फुलांचे गंध, शुभ्र स्पर्श पावन झाले. भाविकांच्या ओल्या नयनी रथासमोर मन वाहिले. अशा या भक्तिमय वातावरणात वसुंधरा पायीदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. पर्यावरण म्हणजे परमेश्वराने दिलेले अमूल्य वरदान आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पृथ्वीव्याम पृथ्वीव्याम च सर्वे जीवा सदामया. म्हणजेच पृथ्वी आणि तिचे सर्व जीव हे माझ्या अस्तित्वाचे भाग आहेत. आपण या पृथ्वीवर वावरणारे जीव म्हणून तिच्या रक्षणाचे कर्तव्य आपले आहे. वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे शरीराच्या शुद्धतेसाठी स्नान आवश्यक आहे, त्याप्रमाणे पर्यावरणाची शुद्धता राखणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण हे आपल्या समृद्धीसाठी सुद्धा आवश्यक आहे. वेदांमध्ये म्हटले आहे, धर्मेण रक्षिता पृथ्वी. म्हणजेच पृथ्वीचे रक्षण धर्माने होते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच धर्माचे पालन करणे. म्हणून आपण प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. वसुंधरा पायीदिंडी एकात्मता, भक्ती, समता आणि समाजात प्रेम व सहकार्याचा भाव जागृत करत आता पोहोचली आहे गुरुद्वारा पारडी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथे.
या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। याचे अन्नदाते आहेत कविता सखाराम नवघरे। अन्नदान श्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे अन्नदाता सुखी भव। झाड लावा, पर्यावरण जपा, आरोग्य वाढवा। एक झाड निसर्गातील सजीव सृष्टीला छाया, फळे, फुले, औषधी आणि प्राणवायू देणारा एक महत्त्वाचा घटक आहे। झाडे ही पृथ्वीवरील जीवनाचे मुख्य आधारस्तंभ आहेत। ते पर्यावरणाचे संतुलन राखतात, जैवविविधतेला आधार देतात आणि माणसाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेले असतात। झाडे लावा, झाडे जगवा या संकल्पनेतून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 या दिवशी केसरिया संभाजी रोपवाटिकाजवळ टोल नाक्याच्या पूर्वी अर्धापूर पारडी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी श्री तिरुपती पाटील कोंडेकर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष तसेच श्री रुपेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य हे मान्यवर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते। इंद्रधनुष्यातील 7 रंग एकत्र येऊन ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यामध्ये सुंदरता निर्माण करतात, त्याचप्रमाणे या दिंडीतील यात्रिकींच्या हातामध्ये असणारे 7 रंगाचे झेंडे आपल्याला 7 आध्यात्मिक गुण दर्शवत आहेत। ते म्हणजे श्रद्धा, भक्ती, शांती, समाधान, धैर्य, करुणा आणि एकता। तसेच दिंडीमधील यात्रिकींचा एकच पोशाख आणि त्यांचे शिस्तबद्ध चालणे म्हणजे समता, शिस्त आणि सामूहिक भक्तिभावाचे प्रतीक आहे। वसुंधरा पायदिंडी म्हणजे धार्मिक व भक्तिपर प्रवास, ज्यामध्ये सर्व यात्रिकी अतिशय शिस्तबद्ध एकात्मतेचा संदेश देत माँ जिजा मंगल कार्यालय तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबत आहे। या ठिकाणी दिंडीचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले।
यजमानांच्या हस्ते वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमश्रद्धेय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती संपन्न झाली. या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत श्री सुधाकर आप्पाराव बोरकर. अन्नदान पुण्याचा मार्ग आहे, त्यामुळे देवाचे आशीर्वाद अथांग आहे. दान करणारे सत्कार्य करते आपले जीवन भार्य. अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणाचे रक्षणच नाही, तर आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. वेदांमध्ये म्हटले आहे, यत्र वृक्षा तत्र देवता, म्हणजेच जिथे वृक्ष आहेत तिथे देवता वास करतात. वृक्ष जीवनाचे प्रतीक आहेत. याच उद्देशाने जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मा जिजाऊ मंगल कार्यालय अर्धापूर शहर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी श्री संजय भोसले PSI सर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड, ॲडव्होकेट किशोर देशमुख सर, श्री प्रवीण देशमुख नगराध्यक्ष तालुका अर्धापूर, श्री राजूभाऊ शेटे BJP शहराध्यक्ष अर्धापूर जिल्हा नांदेड हे मान्यवर आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेमधून जे काही दिंडी निघाली आहे त्या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक जागी वृक्ष लागवडीचा हा उपक्रम त्या आपण सर्वांनी या निमित्ताने घेतलेला आहे. आचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या कृपा आशीर्वादाने आज संबंध या राष्ट्रामध्ये, भारत राष्ट्रामध्ये 7 जागून वृक्ष दिंडी जी वसुंधरा दिंडी म्हणून पूर्ण भारतामध्ये ज्ञात आहे, ही दिंडी आज नागपूर ते नाणीज जाणारी दिंडी आज अर्धापूर या शहरी थांबलेली. खरे एवढ्यावरच हे कार्य थांबत नाही. मरणोत्तर देहदान असू द्या, अवयवदान असू द्या, विविध सामाजिक उपक्रम असू द्या, शिक्षणाचा असो, आरोग्याचा असो किंवा इतर कुठलेही समाजाच्या उपयोगाचे हिताचे कार्य अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारतात चालतात. तेलंगणापासून गोव्यापर्यंत हे अविरत कार्य चालते. या दिंडीतील वारकऱ्यांनी शुभेच्छा देतो. नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिरा. जय श्रीराम. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आणि यांच्या सूक्ष्म नियोजनाने जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीज धामच्या वतीने ही वसुंधरा पायी दिंडी हे उपक्रम राबवले जातात. दिंडी जात असताना परिसरातील स्वच्छता करत चाललेली आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छता करणे म्हणजे संदेश जो द्यायचा आहे त्या संदेशाप्रमाणे दिंडीचं कार्य पुढे करत चाललेलं आहे. ही दिंडी वृक्षारोपण करते, पण त्या ठिकाणी जगद्गुरूंचे जे अनुयायी आहेत रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजींच्या शिकवणीप्रमाणे हे वृक्ष पुन्हा जगवण्याचं सुद्धाचे कार्य पुढे तसंच अविरत करत राहणार. अशा पद्धतीने वसुंधरा पायी दिंडी आपल्या सर्वांना पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव करून देत आहे. या वसुंधरा पायी दिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास आपण पाहिला. चला तर मग आपण अल्पविश्रांतीनंतर या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास पाहूयात दुसऱ्या सत्रात. जय सियाराम. स्वामी जय जय योगिया.